नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 3 मार्च 2025 आणि आजपासून आपल्या महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि आजपासून ते 21 मार्च 2025 पर्यंत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे आणि याच अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत। तर मित्रांनो, या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या तरतुदी होऊ शकतात हे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमो शेतकरी असेल, कर्जमाफी असेल, पीक विमा असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा अन्य शेतकऱ्यांसाठीच्या योजना आहेत, या संपूर्ण योजना संदर्भातले कोणते निर्णय होऊ शकतात याच्या संदर्भात संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल, काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सर्व राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। आज 3 मार्च 2025 पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि आजपासून ते 21 मार्च 2025 पर्यंत राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी सादर होणार आहे। पुढच्या एका वर्षाचा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून हा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये सगळ्यात आनंदाची शेतकऱ्यांसाठी पहिली गुड न्यूज आणि आनंदाची बातमी ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार आहे। आता जवळपास आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी योजना, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आतापर्यंत 5 हप्ते भेटलेले आहेत, म्हणजे वार्षिक 6,000 रुपये भेटलेले आहेत। आणि आपण जर पाहिलं तर आता 6,000 रुपये नव्हे तर वार्षिक 9,000 रुपये शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत। म्हणजेच 6 ऐवजी 9,000 रुपये म्हणजे 3,000 रुपयाची अतिरिक्त वाढ नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकार करणार आहे आणि याच अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद होणार आहे आणि ही 100% खरी अपडेट आहे आणि 10 मार्च रोजी याची तरतूद 100% होईल आणि आजपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनामध्ये याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतील। याचबरोबर दुसरा अपडेट आहे खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात। तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम 2024चा पीक विमा मोठ्या प्रमाणामध्ये 2024 मध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं, परंतु अद्यापर्यंत एकही रुपया कोणत्या शेतकरी बांधवांना 2024चा पीक विमा भेटला नाहीये। त्यामुळे या राज्य सरकारच्या माध्यमातून या अर्थसंकल्पामध्ये खरीप हंगाम 2024चा जे काही राज्य हिस्सा अनुदान आहे हे सुद्धा वाटपाची तरतूद केली जाईल। विमा कंपन्यांना म्हणजे ज्या काही 9 विमा कंपन्या आहेत त्या 9 विमा कंपन्यांना राज्य हिस्सा अनुदान देऊन खरीप हंगाम 2024चा पीक विमा वाटप करायला राज्य सरकार सांगेल, अशी एक मोठी माहिती आणि अपडेट आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा अपडेट आहे ते म्हणजे कर्जमाफी संदर्भातलं मित्रांनो, आपण जर पाहिलं तर राज्य सरकारनं म्हणजे या महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन निवडणुकीमध्ये दिलं होतं। जर महायुतीचं सरकार आलं तर 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देऊ असं आश्वासन या शासनाच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं आणि 10 मार्च रोजी म्हणजे 10 मार्च 2025च्या अर्थसंकल्प जे काही सादर होत आहे या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी होण्यासाठी एक अनुकूल वातावरण आहे। आपण जर पाहिलं तर कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून हा प्रश्न सहकार विभागाला विचारायला लावला होता आणि सहकार विभागाच्या माध्यमातून सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून कर्जमाफीला एक प्लस पॉईंट दाखवण्यात आलेलं, त्यांच्या माध्यमातून सकारात्मक भूमिका बजावण्यात आलेली आहे। याचबरोबर राज्याचे सर्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफी संदर्भात त्यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका बजावलेली आहे। त्यामुळे आपण म्हणू शकतो, जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफी होणार आहे। जर शेतकरी मित्रांनो, तुमची जर कर्जमाफी व्हायची असेल तर तुमचं कर्ज तुम्हाला थकीत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। जर तुमचं कर्ज थकीत असेल आणि सरकारने 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला तर तुम्हाला या कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकता। जर तुम्ही रिन्यू केलं तर तुम्हाला कर्जमाफीच्या कोणत्याही अटी व निकषामध्ये बसणार नाहीत। त्यामुळे कर्ज थकीत ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। यामध्ये शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 2019 ते 2025 पर्यंतच्या बहुतांश शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, परंतु 2014 ते 2019 पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असं एक नवीन अपडेट आहे। कारण की 2014 ते 2019 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना या 2 कर्जमाफी योजना राबवण्यात आल्यामुळे 2019 ते 2025च्याच कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, अशी एक मोठी अपेक्षा आहे। याचबरोबर मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात सुद्धा राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये सततचा पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, त्याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाचं अनुदान सुद्धा राज्य सरकार देण्याच्या तयारीमध्ये आहे, अशी एक सकारात्मक भूमिका शासनाची दिसते। त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये या उर्वरित शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं अपडेट ते म्हणजे
कापूस आणि सोयाबीनचं अनुदान. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 2023 मध्ये म्हणजे 2023-24 या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन आणि कापूस कमी भावामध्ये विकलं होतं. त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून लोकसभेची निवडणूक पाहता सरकारने कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मंजूर केलं होतं. परंतु यावर्षी सुद्धा 2024-25 मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन आणि कापूस कमी दरामध्ये शेतकऱ्यांनी विकलेला आहे. त्यामुळे राज्य सरकार हेक्टरी 10,000 रुपयापर्यंत कापूस आणि सोयाबीन अनुदान 2024-25 मध्ये या हंगामाचं मंजूर करेल. या अर्थसंकल्पामध्ये मंजूर होण्याची शक्यता आहे. अशी सकारात्मक भूमिका शासनाची दिसते आहे. कारण की आपण जर पाहिलं तर भावांतर योजनेच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांना वचन दिलं होतं निवडणुकीमध्ये की भावांतर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान देणार. परंतु हे अनुदान या अर्थसंकल्पामध्ये मंजूर होण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, या अर्थसंकल्पीय अधिवेशन शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. याच्यावरती शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत, ज्यामध्ये कर्जमाफीचा विषय आहे, कापूस आणि सोयाबीनचा अनुदान म्हणजे भावांतर योजनेचा विषय सुद्धा आहे. याचबरोबर खरीप हंगाम 2024चा पिकमा असेल, म्हणजे आतापर्यंत जे राबवण्यात आलेला पिकमाचा विषय असेल, याचबरोबर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान असेल, याचबरोबर म्हणजे बरेचसे विषय या अर्थसंकल्पामधून मार्गी लागण्याची शक्यता आहे. आणि अपेक्षा आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री या दोघांकडेही अपेक्षा आहे. तर जास्तीत जास्त अर्थमंत्र्यांकडून अपेक्षा आहे, कारण की अर्थसंकल्प हे उपमुख्यमंत्री आणि हे अर्थमंत्री सादर करत असतात आणि अर्थमंत्र्यांकडून मोठी अपेक्षा आहे. आणि खरंच या शेतकऱ्यांच्या अपेक्षेवरती कोणत्याही प्रकारचं पाणी फिरणार नाही अशी दक्षता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार साहेब घेतील आणि मुख्यमंत्री सुद्धा घेतील अशी एक अपेक्षा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण होतील का? कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.